जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगत असताना राजश्री शाहू विकास आघाडीने रविवारी आपली प्रचार मोहीम दमदार पद्धतीने सुरू केली। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक पदांचे उमेदवार, पदाधिकारी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले। शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या या प्रचार फेरीत विविध ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचं स्वागत केलं। कार्यकर्त्यांमध्ये जोशपूर्ण वातावरण होते। जयघोषांच्या वातावरणात फेरीची सुरुवात झाली। स्थानिक बाजारपेठ, मुख्य चौक तसेच प्रभागातून नागरिकांनी उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधत प्रचार फेरी काढण्यात आली। अनेक ठिकाणी औक्षण आपल्या प्रभागात उमेदवारांचं स्वागत केलं। यावेळी संजय पाटील यड्रावकर यांनी नागरिकांना संबोधित करताना जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास यापुढे असेच सुरू राहील हे ध्येय असून आतापर्यंत केलेल्या कामांची पुढील पायरी अधिक भक्कम करण्यासाठी जनतेचा पाठिंबा महत्त्वाचा आहे असं नमूद केलं। त्यांनी पुढे सांगितले की शहराचा विकास थांबू देणार नाही। जनता सोबत असेल तर अधिक वेगाने शहराचा विकास करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। प्रचार फेरी दरम्यान नागरिकांमध्ये उमेदवारांविषयी उत्सुकता दिसून आली। विशेषतः युवक आणि महिलांचा सहभाग लक्षणीय होता। विविध विभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार नागरिकांशी थेट संवाद साधत स्थानिक प्रश्नांची माहिती देत होते। या प्रचार फेरीमुळे राजश्री शाहू विकास आघाडीने निवडणूक प्रचाराला प्रारंभापासूनच जोरदार चालना दिली असल्याचं चित्र निर्माण झालं। या प्रसंगी ॲडव्होकेट प्रसाद नाईक, संभाजी मोरे, शिवाजी कुंभार, शामराव बंडगर, संजय कुलकर्णी, मिलिंद भिडे, रमेश येळगुडकर, अजित उपाध्ये, संजय उर्फ पांडू सारस्वत, सुनील मजलेकर, पराग पाटील, गणेश गायकवाड, अभिजित भांदिग्रे, साजिदा घोरी, कबीर गवंडी, जुलेखा मुलानी, वीरेंद्रसिंह निकम, संदीप दानोळे, जमीर मिस्त्री, सूरज शिंगाडे, सुजित दानोळे, जावेद शेख त्यांच्यासह सर्व उमेदवार व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे सह कॅमेरामन अतुल कसबेकर, कोल्हापूर। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।